मिळावी म्हणून आरपीआय मध्ये प्रवेश करताना आपल्याला आश्वासित केलं होतं, परंतु उमेदवारी न मिळताही आपण प्रभाकर कांबळे यांना सहकार्य करत आहात। असेच अनेक उमेदवार इच्छुक होते, म्हणजे सदस्य आरपीआयचे इच्छुक होते। काय आव्हान करा त्यांना आणि प्रभाकर कांबळे यांना सहकार्य करण्याच्या अनुषंगाने काय आव्हान करा? लोकनेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास यांच्या आदेशाने हा पक्ष चालतो। या पक्षामध्ये पक्षश्रेष्ठींच्या सर्व आदेशाला पालन करणं हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे एक आद्य कर्तव्य असतं। आमचे जिल्हाध्यक्ष भाई नरेंद्र गायकवाड, आमचे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार प्रभाग क्रमांक 12 चे प्रभाकरजी कांबळे यांनी जे आदेश दिलेले आम्हाला, त्या आदेशानुसार आम्ही सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहोत। इच्छा प्रत्येकाला निवडणूक लढायची असते। आमचे दिनेश जाधव असू देत, आमचे मंगेश दिवार असू देत, मी स्वतः सुद्धा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीत होते। मात्र युती होताना युतीमध्ये आमच्या पक्षाच्या वाटा येईल त्या वाट्यामध्ये आम्ही प्रथम प्राधान्य आमचे महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांना देण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही जिल्हाध्यक्ष आमचे नरेंद्र गायकवाड, आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य सुमितजी मोरे साहेब यांच्या सर्वांच्या विचाराने आणि आदेशाने आम्ही एकमताने आणि एकजुटीने या पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत आणि कुठेही कुठलाही किंतु परंतु कोणाच्याही मनात नाही। आज या ठिकाणी इच्छुक तुम्हाला दिसेल बघा, दिनेशजी 15 क्रमांक वॉर्ड मधून अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे। आमचे मंगेश दिवार साहेब या ठिकाणी 12 मधून अतिशय चांगलं त्यांचं या ठिकाणी काम आहे। पण तरी देखील फक्त आमचे पक्ष नेते प्रभाकरजी कांबळे यांना सपोर्ट करायचा म्हणून सगळेच आणि त्यांची एकमेव सर्वांच्या अनुमतीने आम्ही एकमताने त्यांची निवड केली की या ठिकाणी आमचे सक्षम उमेदवार प्रभाकरजी कांबळेच असतील आणि म्हणून त्याच्यासाठी सगळे शहराध्यक्ष, सगळे कार्याध्यक्ष, सर्व कमिटी पदाधिकारी सर्व एकजुटीने या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी त्याच्यासोबत जो पॅनलमध्ये सगळे 4ही उमेदवार आहेत प्रभाग 12 मध्ये, त्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। रात्रंदिवस काम करतोय। त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक प्रभाग क्रमांक 1 ते 20 या सर्वच प्रभागांमध्ये जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या आदेशानुसार सर्व आमची कार्यकारिणी एकदम जोराने काम करत आहे आणि या पनवेल महानगरपालिकेत महायुतीचे आमचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील आम्हाला या ठिकाणी कुठलीही शंकाबद्दल मात्र शंका नाहीये। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत। या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, लोकनेते रामचंद्र ठाकूर तसेच आमचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे विजन खूप या ठिकाणी जिल्ह्यामध्ये या विशेष करून लक्ष आहे। या ठिकाणी समाज कल्याण खात्याच्या अनेक विविध योजना या ठिकाणी आम्ही राबवण्यासाठी सक्षम आहोत आणि त्या योजनांचा लाभ तळागाळातील आमच्या जनतेला मिळाला पाहिजे हेच आठवले साहेबांचं उद्दिष्ट आहे। त्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी आज सामोरे जात आहोत। निवडून आल्यानंतर आम्हाला अनेक या ठिकाणी ज्या काही सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी आमचे प्रभाकरजी कांबळे या ठिकाणी सक्षम असे नेतृत्व आहे आणि त्या निश्चितच या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असा आपला विश्वास आहे। म्हणून त्यांच्यावर आम्ही ही उमेदवारीची जबाबदारी दिलेली आहे। फॉर्म भरला, जिल्हाध्यक्षांनी त्यांचं निलंबन आज जाहीर केलं आणि एकूणच पाहता आपलं वोट म्हणजे डिवायडेशन न होण्यासाठी उचललेलं पाऊल कितपत योग्य आहे आणि जनतेला आपण काय आश्वासन कराल? मी या ठिकाणी सर्वप्रथम माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं मनापासून आभारी आहे का त्यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून मला उमेदवारी दिलेली आहे कामोठा या ठिकाणून। आणि ही उमेदवारी मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड, त्याचप्रमाणे ह्या शहराचे शहराध्यक्ष मंगेश दिवार, खरं तर मंगेश दिवार ह्या विभागातनं इच्छुक होते, परंतु त्यांनी स्वतः एक पाऊल मागे घेऊन माझ्यासाठी ही उमेदवारी दिलेली आहे। दिनेशजी जाधव असतील, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड असतील, या सर्वांनी एकत्र येऊन आरपीआयला जी एक जागा मिळालेली आहे ती मला दिलेली आहे। त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि ह्या ठिकाणी सर्व पत्रकारांनी आज ह्या ठिकाणी येऊन पहिले आमचे बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मी पत्रकार बंधूंचं सगळं मनापासून आभारी आहे। राहिला प्रश्न बंडखोरीचा, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे का आरपीआय हा पक्ष आणि कार्यकर्ते रोडवरती लढाई लढून आजपर्यंत काम करत आहेत आणि त्यामुळे बंडखोरीची मला तरी बिलकुल भीती नाही, कारण माझ्या मागे संपूर्ण पक्ष आहे, माझ्या मागे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, प्रत्येक शहराचे प्रत्येक विभागाचे अध्यक्ष माझ्या मागे आहेत, तमाम कामोठ्यातील जनता माझ्या सोबत आहे
आणि तुम्हाला माहिती असेल बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन जो आम्ही छेडलेला त्याच्यामध्ये तमाम बौद्ध बांधवांच्या लक्षात आलेलं आहे की नेतृत्व कोणाच्या अंगामध्ये आहे नेतृत्व ते आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे। त्यामुळं जरी बंडखोरी कोणी केलेली असेल तरी त्या बंडखोरीला न जुमानता ती बंडखोरी मोडीत काढून या ठिकाणी पॅनलच्या चार जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बहुसंख्येने निवडून येऊ असं या ठिकाणी सांगू इच्छितो।